एका वृद्ध शेतकऱ्याने आपल्या बैलांवर मुलांपेक्षाही जास्त प्रेम केलं. पण त्याचा स्वतःचाच मुलगा पैशासाठी त्या बैलांना विकून टाकतो. मात्र 75 दिवसांनी जे घडलं ते पाहून संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी आलं. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावर्डे गावात आनंदराव चव्हाण उर्फ आबासाहेब राहत होते. वय 70च्या पुढे होतं, पण कष्ट करण्याची ताकद अजूनही कायम होती. पत्नीच्या निधनानंतर त्यांचा खरा आधार होता त्याने 2 खिल्लार बैल, ढवळ्या आणि पवळ्या. दररोज सकाळी आबा सर्वप्रथम गोट्यात जायचे. त्या मुक्या जीवांशी ते आपल्या लेकरांसारखे बोलायचे. बैलही त्यांच्या आवाजाने आनंदाने हंबरडा फोडायचे. एके दिवशी मुसळधार पावसात शेताचा बांध फुटण्याची वेळ आली. पीक वाचवण्यासाठी आबा स्वतः ट्रॅक्टर घेऊन गेले, पण चिखलात ट्रॅक्टर घसरला आणि भीषण अपघात झाला. आबा गंभीर जखमी होऊन कोमात गेले. अपघाताची बातमी समजताच त्यांची मुलगी गौरी धावत आली, पण मुलगा विक्रम मात्र बापाच्या जीवापेक्षा जमिनीच्या किमतीची विचार करत होता. डॉक्टरांनी सांगितले ते कोमात आहेत, कधी शुद्धीवर येतील सांगता येत नाही. हे ऐकताच विक्रमच्या मनात वेगळाच विचार आला. त्याने ठरवलं वाडा, शेती आणि बैल विकायचे. गौरीने खूप विनंती केली, दादा ती जमीन म्हणजे आबांचा जीव आहे, ते शुद्धीवर आले तर जगणार नाहीत. पण विक्रमवर पैशांची हाव चढली होती. तो गावात गेला आणि एकामागोमाग एक सर्व वस्तू विकू लागला. शेवटी त्याची नजर ढवळ्या पवळ्यावर पडली. धोंडीबा नावाच्या शेतकऱ्याने ती जोडी विकत घेतली, पण धावून सुटताच ढवळ्या आणि पवळ्या एक पाऊली पुढे सरकले नाहीत. त्यांनी आबांच्या वाड्याकडे पाहत मोठा हंबरडा फोडला. विक्रम संतापला. त्याने काठीने त्या मुक्या जीवांना मारायला सुरुवात केली. अखेर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी गोठा सोडून गेले. गोठा रिकामा झाला आणि जणू आबांचं आयुष्यही तब्बल 75 दिवसांनी एके दिवशी आबांनी शुद्ध आली. त्यांनी डोळे उघडताच पहिला प्रश्न विचारला, माझे ढवळ्या पोवळ्या कुठं आहेत? गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने सर्व सत्य सांगितले. हे ऐकताच आबा शांतपणे उठले. जखमी शरीर घेऊन ते थेट धोंडीबाच्या घरी पोचले. आबांना पाहताच ढवळ्या आणि पोवळ्याने असा हंबरडा फोडला की संपूर्ण गाव जमा झालं. दोघेही धावत येऊन आबांच्या अंगाला बिलगले. आबांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. त्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं, माय रक्ताच्या नात्यातच असते असं नाही, ती मुक्या जीवांतही असते. विक्रमकडे पैसा राहिला, पण आईवडिलांचं प्रेम कायमचं हरवलं. शेवटचा संदेश, आईवडिलांनी उभं केलेलं घर आणि त्यांनी जपलेली माणसं कधीच पैशासाठी विकू नका. कारण पैसा पुन्हा मिळतो, पण प्रेम नाही.